विद्यार्थी बालमित्रांनो नमस्ते। मागील वेळेस आपण दुसरा प्रकरण समांतर रेषा याचा अभ्यास करत होतो। त्यातील काही उदाहरणे आपण सोडवलेली होती। त्यानंतर पुढील काही उदाहरणे आपण आज अभ्यासणार आहोत। 6/23 क्रमांकाचा प्रश्न आपण बघूया। मी प्रश्न वाचतो। तुमच्या पुस्तकात त्यांनी आकृती दिलेली आहे, ती मी आकृती ते काढली फळ्यावरती, ती तुम्ही पाहिजे। सोबतच्या आकृतीमध्ये रेषा क्यू समांतर रेषा आर, रेषा क्यू समांतर रेषा आर, रेषा पी ही छेदिका आहे, रेषा पी ही त्यांची छेदिका आहे। रेषा क्यू आणि आर एकमेकींना समांतर आहेत आणि रेषा पी त्यांची छेदिका दिलेली तुम्हाला आहे। त्यानंतर ए बरोबर 80 अंश, म्हणजे हा जो ए कोण आहे, ह्या ए कोणाचं माप तुम्हाला 80 अंश दिलेलं आहे आणि तुम्हाला विचारलंय त्यांनी दोन कोण काढायला, एक विचारलाय एफ आणि दुसरा कोण विचारलाय तुम्हाला जी, म्हणजे ह्या दोघांची किंमत तुम्हाला शोधायला सांगितलेली आहे। बघा, ह्या दोन रेषा समांतर आहेत, त्यांचीही छेदिका आहे। आपण ह्या दोन समांतर रेषा आणि या छेदिकेचा जर विचार केला तर ए कोण आणि जी कोण हे तुमचे बाह्य व्युत्क्रम कोण येतात आणि दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदलं की बाह्य व्युत्क्रम कोण एकरूप असतात। हे बाह्य व्युत्क्रम कोण एकरूप असतात, म्हणजे एचं माप आणि जीचं माप सारखंच येणार आहे, म्हणजे जीचं जे माप आहे तेच तुमचं एचं माप येणार आहे। म्हणजे कोण जी बरोबर कोण ए बरोबर 80 अंश। बघा, रेषा क्यू समांतर रेषा आर व रेषा पी ही त्यांची छेदिका आहे। रेषा क्यू समांतर रेषा आर व रेषा पी ही त्यांची छेदिका आहे, म्हणून कोण जी बरोबर कोण ए बरोबर 80 अंश। याला आपण कारण दिलं बाह्य व्युत्क्रम कोण। बाह्य व्युत्क्रम कोण, बाह्य व्युत्क्रम कोण समान मापाचे असतात जेव्हा दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदलं जातं तेव्हा। त्याच्यानंतर आपल्याला जी कोण मिळाला, आता आपल्याला एफ कोण काढायचा आहे। आता हे दोन कोण आपण विचारात जर घेतले ती सरळ रेषा आली बघा, आणि सरळ रेषा आल्यामुळे हे झाले रेषीय जोडीतील कोण, आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणजे कोण एफ अधिक कोण जी बरोबर 180 अंश। बघा, कोण एफ अधिक कोण जी बरोबर 180 अंश, याला कारण रेषीय जोडीतील कोण। एफचं माप आपल्याला माहिती नाही, कोण एफ तसाच अधिक तसंच, आणि जीचं माप आहे 80 अंश, 80 तिथे लिहिलेत आणि बरोबर 180 अंश। हे 80 अंश आपण पलीकडे नेणार आहोत आणि मग कोण एफ बरोबर 180 वजा 80 अंश, हे पलीकडे गेल्यावर वजा होणार आहे कारण इथे अधिक आहे, म्हणून कोण एफ बरोबर 100 अंश, आणि अशा प्रकारे एफचं माप तुम्हाला 100 अंश मिळून गेलं। त्यानंतर 4/23 क्रमांकाचा प्रश्नाची आकृती मी इथे काढलेली आहे, प्रश्न वाचतो बघा। सोबतच्या आकृतीमध्ये दर्शवलेल्या कोणांच्या मापांवरून कोण एक्स आणि कोण वायची मापे काढा। सोबतच्या आकृतीमध्ये दर्शवलेल्या माहितीवरून कोण एक्स व कोण वाय चं माप तुम्हाला विचारलेलं आहे त्यांनी, आणि त्यावरून तुम्हाला सिद्ध करायला सांगितले रेषा एल समांतर रेषा एम, म्हणजे रेषा एल आणि रेषा एम एकमेकींना समांतर आहे हेही तुम्हाला सिद्ध करायचं। इथे कोणांची काही मापे दाखवलेली आहेत, म्हणजे हा कोण 130चा आहे, हा कोण 50 अंशाचा आहे, आणि त्याच्यावरून तुम्हाला एक्स आणि वायचा विचार, एक्स आणि वाय या कोणाची मापे तुम्हाला काढायला सांगितलेली आहे। बघा, हा कोण आणि हा कोण हे दोघे परस्पर विरुद्ध कोण आहेत आणि परस्पर विरुद्ध कोण एकरूप असतात, म्हणजे याचा अर्थ एक्सचं माप 130 अंश आलं। त्याचप्रमाणे वाय आणि हा 50 अंश हे एकमेकाचे विरुद्ध कोण आहेत, विरुद्ध कोणांची मापे सारखीच असतात, म्हणजे वायचं माप 50 अंश आलं, म्हणजे एक्स आणि वायचं माप तुम्हाला मिळून गेलं। आता फक्त तुम्हाला रेषा एल आणि रेषा एम ह्या दोघी एकमेकींना समांतर आहे हे दाखवायचे। मग आपण लिहिणार कसं बघा, परस्पर विरुद्ध कोण एकरूप असतात, परस्पर विरुद्ध कोण एकरूप असतात, म्हणून एक्स बरोबर 130 अंश आणि वाय बरोबर 50 अंश। त्याच्यानंतर आपल्याला ह्या दोन रेषा समांतर दिलेल्या नाहीत, त्या समांतर आहेत असं आपल्याला दाखवायचे। आता आपण एक्स आणि 50 अंश या दोन कोणांचा जर विचार केला तर हे आंतरकोण आहेत, आणि ह्या आंतरकोणांची आपण बेरीज किती येते ते बघूया। म्हणजे कोण एक्स अधिक 50 अंश हे आंतरकोण बघा, यांची आपण बेरीज करूया। बरोबर, कोण एक्सचं आपल्याला माप माहिती आहे 130 अधिक 50 आहे तसेच, आणि ह्या दोघांची बेरीज केली का आपल्याला 180 मिळते, म्हणजे याचा अर्थ कोण एक्स अधिक 50 अंश बरोबर 180 अंश, म्हणजे ह्या कोणाची आणि ह्या कोणाची बेरीज तुम्हाला 180 अंश मिळालेली आहे। आणि जेव्हा आंतरकोणांची बेरीज 180 अंश असते तेव्हा त्या रेषा समांतर असतात,
याला आपण म्हणतो आंतरकोन कसोटी. आंतरकोनांची बेरीज 180 अंश असेल तर या रेषा समांतर असतात, याला म्हणतात आंतरकोन कसोटी. याचा अर्थ असा का कोन एक्स आणि 50 अंश हे रेषा एल व रेषा एम, हे रेषा एल व रेषा एम यांच्या छेदिकेमुळे झालेले आंतरकोन आहेत आणि आंतरकोनांची बेरीज 180 अंश असेल तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजे याचा अर्थ रेषा एल समांतर रेषा एम आहे. याला आपण कारण देणार आहोत आंतरकोन कसोटी. त्यानंतर पुढील प्रश्न 5/23, 23 पानावरील 5वा प्रश्न. आकृती इथे काढलेली आहे फळ्यावर. मी प्रश्न वाचतो आणि त्यानंतर आपण त्याचं उत्तर बघूया. रेषा ए बी समांतर रेषा सी डी समांतर रेषा ई एफ, रेषा ए बी समांतर रेषा सी डी समांतर रेषा ई एफ. रेषा क्यू पी ही त्यांची छेदिका आहे, रेषा क्यू पी ही त्यांची छेदिका आहे. जर वाय झेड बरोबर 3/7, वाय झेड बरोबर 3/7 म्हणजे वाय आणि झेड या कोणाचं गुणोत्तर जर काढलं तर ते येतं तुमचं 3/7. तर एक्सची किंमत काढा आणि यावरून तुम्हाला विचारलंय की एक्सची किंमत काढा. बघा 1, 2, 3 ह्या 3 रेषा एकमेकींना समांतर आहेत, ही त्यांची छेदिका आहे. कोन वाय आणि कोन झेड या कोणांचं गुणोत्तर तुम्हाला दिलं आहे 3/7 आणि त्यावरून तुम्हाला एक्सची किंमत त्यांनी विचारलेली आहे. आता कोन वाय कोन झेड बरोबर 3/7 हे प्रश्न तुम्हाला त्यांनी दिलेले आहे. हे गुणोत्तर आहे आणि हे गुणोत्तर असल्यामुळे ही कोणाची तरी समानपट आहे आणि ती समानपट आपण त्यांची एम मानूया. समजा दिलेल्या गुणोत्तरांची समानपट एम आहे आणि मग वायचं माप तुमचं होणार आहे 3m म्हणजे वाय बरोबर 3m आणि झेडचं माप तुमचं होणार आहे 7m व कोन झेड बरोबर 7m. आता ह्या रेषेला मधल्या रेषेला आपण विसरून जायचं म्हणजे रेषा ए बी समांतर रेषा ई एफ आणि त्यांची आपण ही जर छेदिका मानली तर एक्स आणि झेड हे व्युत्क्रम कोन होतात आणि व्युत्क्रम कोन एकरूप असतात. जेव्हा दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदलं जातं तेव्हा व्युत्क्रम कोन एकरूप असतात. याला आपण म्हणतो व्युत्क्रम कोन कसोटी. व्युत्क्रम कोणाचे प्रमेय, कसोटी नाही, व्युत्क्रम कोणाचे प्रमेय. रेषा समांतर तर कोन एकरूप, रेषा समांतर तर हे कोन एकरूप होतात, व्युत्क्रम कोन एकरूप होतात. याला आपण म्हणतो व्युत्क्रम कोणाचे प्रमेय. मग इथे पहिल्यांदा लिहिले बघा मी. कोन वायचं माप तुम्हाला 3m मिळालं, कोन झेडचं माप 7m मिळालं. रेषा ए बी समांतर रेषा ई एफ, रेषा ए बी समांतर रेषा ई एफ व रेषा क्यू पी ही त्यांची छेदिका आहे. म्हणून कोन एक्स बरोबर कोन एक्सचं माप झेड बरोबर म्हणजे 7m. कोन एक्स बरोबर कोन झेड बरोबर 7m. याला कारण व्युत्क्रम कोणाचे प्रमेय. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता व्युत्क्रम कोणांच्या जोड्या एकरूप असतात म्हणजे ही याचं माप आणि याचं माप समान आलं म्हणजे कोन झेड बरोबर कोन एक्स किंवा कोन एक्स बरोबर कोन झेड बरोबर 7m व्युत्क्रम कोणाचे प्रमेय. आता ही खालची रेषा आपण विसरून जाऊया. आता ह्या दोन रेषा विचारात घ्यायच्या म्हणजे रेषा ए बी समांतर रेषा सी डी आणि त्यांची ही छेदिका मानणार म्हणजे रेषा ए बी समांतर रेषा सी डी व रेषा क्यू पी ही त्यांची छेदिका आहे. आणि मग या दोन कोणांचा आपण जर विचार केला तर हे आंतरकोन होतात आणि ह्या आंतरकोनांची आपण आता बेरीज 180 लिहिणार आहोत कारण या समांतर रेषा आहेत. समांतर रेषांना छेदिकेने छेदलं तर आंतरकोनांची बेरीज 180 अंश असते म्हणजेच आंतरकोन पूरक असतात. याला म्हणतो आपण आंतरकोनाचे प्रमेय. आणि मग म्हणून कोन एक्स अधिक कोन वाय बरोबर 180 अंश. आता एक्सचं माप आपल्याकडे आहे, एक्सचं माप आपल्याकडे 7m आहे अधिक वायचं माप आपल्याकडे 3m आहे बरोबर 180. 7 आणि 3 ची बेरीज झाली 10 म्हणजे 10m बरोबर 180. म्हणून m बरोबर हे 10 पलीकडे गेले तर भागणार आहे, 0 ला 0 गेला म्हणजे m बरोबर 18. आणि तुम्हाला विचारलंय त्यांनी एक्सचं माप काढायला. एक्सचं माप म्हणजे झेडचं माप आहे म्हणजे 7m आहे. याचा अर्थ कोन एक्स बरोबर 7m आहे. म्हणून कोन एक्स बरोबर 7m बरोबर 7m ची किंमत तुमची आहे 18. ही काढली बघा येते म्हणजे 7 आणि 18चा करायचा गुणाकार 18 7 126 म्हणजे याचा अर्थ कोन एक्सचं माप तुम्हाला 126 मिळाले. 3/23 क्रमांकाचा प्रश्न 23 पानावरील तिसरा प्रश्न. जर एखादी रेषा एका प्रतलातील दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असेल तर ती दुसऱ्या रेषेलाही लंब असते हे सिद्ध.
एक प्रमेयाच्या स्वरूपात तुम्हाला त्यांनी वाक्य दिलेलं आहे, जर एखादी रेषा एका प्रतलातील दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असेल तर ती दुसऱ्या रेषेलाही लंब असते हे सिद्ध करा. बघा, प्रमेयाचं वाक्य मी वाचतो, त्याप्रमाणे आपण आकृती काढणार आहोत. जर एखादी रेषा, म्हणजे ही समजा रेषा PQ, तर एखादी रेषा एका प्रतलातील दोन समांतर रेषांपैकी, म्हणजे रेषा AB आणि रेषा CD या समांतर रेषा आहेत, दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असेल, म्हणजे ही रेषा या रेषेला लंब आहे असं असेल तर ही रेषा ह्या दुसऱ्या रेषेलाही लंब असते असं आपल्याला सिद्ध करायचं. म्हणजे ह्या दोन समांतर रेषा आहे, ही त्यांची छेदिका आहे आणि ती M आणि N बिंदूत छेदते. त्याचप्रमाणे ही PQ रेषा ह्या AB ला लंब आहे असं त्यांनी दिलंय आणि तुम्हाला विचारलंय PQ ही रेषा CD ला पण लंब आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. मग दिलेल्या माहितीप्रमाणे आपल्याला पहिल्यांदा आकृती काढावी लागेल, त्याच्यानंतर त्याचं पक्ष, साध्य आणि मग सिद्धता द्यावी लागेल. बघा, दोन समांतर रेषा तुम्हाला दिल्यात, म्हणजे रेषा AB समांतर रेषा CD आणि त्यांची रेषा PQ छेदिका आहे. त्याचबरोबर PQ ही AB ला लंब आहे असं तुम्हाला प्रश्नात त्यांनी दिलेलं आहे. मग पक्षामध्ये आपण लिहिणार रेषा AB समांतर रेषा CD, त्याच्यानंतर छेदिका PQ ही रेषा AB ला M बिंदूत व रेषा CD ला N बिंदूत छेदते. रेषा छेदिका PQ रेषा AB ला M व रेषा CD ला N बिंदूत छेदते आणि PQ ही AB ला लंब आहे, म्हणजे रेषा PQ लंब रेषा AB, रेषा PQ लंब रेषा AB हे तुम्हाला त्यांनी दिले, हे गेलं पक्षामध्ये. नंतर साध्य, रेषा PQ ही CD ला लंब आहे, म्हणजे रेषा PQ लंब रेषा CD हे आपल्याला सिद्ध करायचे. आणि मग आपण देणार सिद्धता. रेषा PQ लंब रेषा AB हे प्रश्न तुम्हाला त्यांनी दिलेले आहे, म्हणजे याला आपण कारण देणार पक्ष, किंवा त्यालाच आपण म्हणणार दिलेले पक्ष. कारण देणारे ते पक्ष लिहिले आपण. रेषा PQ लंब रेषा AB, म्हणजे PQ ही AB ला लंब आहे, याला कारण आलं पक्ष. हा लंब झाल्यामुळे, ही रेषा हिला लंब झाल्यामुळे इथे कोण 90चा भरणार आहे, म्हणजे कोण PMB बरोबर 90 अंश, हे झालं तुमचं विधान 1. त्याच्यानंतर रेषा AB समांतर रेषा CD त्यांची आपण PQ छेदिका मानली तर हा कोण आणि हा कोण हे संगत कोण होतात आणि दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदलं की हे संगत कोण एकरूप असतात, त्याला आपण म्हणतो संगत कोणाचे प्रमेय. म्हणजे रेषा AB समांतर रेषा CD व रेषा PQ ही त्यांची छेदिका आहे आणि असं असेल तर कोण MND ह्या कोणाचं माप बरोबर कोण PMB, कोण MND बरोबर कोण PMB, याला कारण संगत कोणाचे प्रमेय. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदलं का संगत कोण एकरूप होतात, म्हणजे ह्या कोणाचं माप ह्या कोणाबरोबर आलं, म्हणजे कोण MND बरोबर कोण PMB. परत खाली कोण MND बरोबर PMBचं माप आपल्याकडे आहे 90 अंश, विधान 1 ठेवून, म्हणजे या ठिकाणी कोण 90चा भरतो, हा कोण 90चा भरतो, याचा अर्थ ही रेषा याला लंब आहे. कोण MND बरोबर 90 अंश आपल्याला मिळाले, म्हणजेच रेषा PQ लंब रेषा CD, रेषा PQ लंब रेषा CD, आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. म्हणजेच जर एखादी रेषा एका प्रतलातील दोन समांतर रेषांपैकी एकीला लंब असेल तर ती रेषा दुसऱ्या रेषेलाही लंब असते, हे आपल्याला सिद्ध करता येईल. त्यानंतर पुढील प्रश्न 7/23. फळ्यावर मी इथे आकृती काढलेली आहे. 7/23 क्रमांकाचा प्रश्न. रेषा AB समांतर रेषा CF, रेषा AB समांतर रेषा CF हे तुम्हाला त्यांनी दिले. त्याच्यानंतर रेषा BC समांतर रेषा ED, रेषा BC समांतर रेषा ED हेही दिलेलं आहे आणि तुम्हाला सिद्ध करायला सांगितलं आहे कोण ABC, म्हणजे हा कोण एकरूप कोण EDF, एकरूप कोण EDF किंवा FD हा कोण, म्हणजे हे दोन कोण तुम्हाला एकरूप त्यांनी दाखवायला सांगितलेले आहेत. आता या रेषा तुम्हाला समांतर दिलेल्या आहेत, म्हणजे AB आणि CF समांतर आहे, त्याच्यानंतर BC आणि ED समांतर आहे. आता आपण एक एक भाग विचारात घेऊया. रेषा AB समांतर
रेषा ए बी समांतर रेषा सी एफ, म्हणजे ह्या दोन रेषा समांतर आहे आणि त्यांची आपण ही छेदिका मानली, म्हणजे ह्या दोन रेषांची ही जर छेदिका झाली तर हे दोन कोण संगत कोण येतात आणि दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदलं की संगत कोण एकरूप होतात. म्हणजे रेषा ए बी समांतर रेषा सी एफ, रेषा ए बी समांतर रेषा सी एफ व रेषा बी सी त्यांची छेदिका आहे, रेषा बी सी त्यांची छेदिका आहे, म्हणून कोण ए बी सी हा कोण बरोबर कोण बी सी डी. बी सी डी हा संगत कोण घेण्याच्या वेळी आपण हा घेऊया व्युत्क्रम कोण, म्हणजे कोण ए बी सी एकरूप कोण बी सी डी, हे व्युत्क्रम कोण एकरूप झाले. संगत कोण पण एकरूप होतात. आपण हे व्युत्क्रम कोण एकरूप घेऊया. या दोन समांतर रेषा ही छेदिका मानली तर हा कोण आणि हा कोण एकरूप झाला. याला कारण देणार आपण व्युत्क्रम कोणाचे प्रमेय, कारण दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदलं की व्युत्क्रम कोण एकरूप होतात. म्हणजे कोण ए बी सी बरोबर कोण बी सी डी, हे झालं विधान 1. याला कारण आपण दिलं व्युत्क्रम कोणाचे प्रमेय. आता परत त्यांनी तुम्हाला बी सी समांतर ईडी दिले, म्हणजे रेषा बी सी समांतर रेषा ईडी आणि त्यांच्या आपण छेदिका मानणार आहोत पी एफ. ही पी एफ छेदिका मानली तर हा कोण आणि हा कोण हे संगत कोण होतात. बघा हा पार्ट आपण जर विसरून गेलो तर रेषा बी सी समांतर रेषा ईडी आणि त्यांची छेदिका आपण पी एफ मानली, म्हणजे रेषा बी सी समांतर रेषा ईडी व रेषा पी एफ ही त्यांची छेदिका आहे. असं असेल तर हा कोण आणि हा कोण एकरूप होतात. याला कारण झालं हे संगत कोण आहेत, म्हणजे कोण एफ डी, म्हणून कोण एफ डी ई हा कोण एकरूप हा कोण, म्हणजे हा कोण बी सी डी, एकरूप कोण बी सी डी, म्हणजेच त्या दोन्ही कोणांची मापे समान आहे. म्हणजे कोण एफ डी बरोबर कोण बी सी डी, याला विधान दिलं आपण 1 आणि याला कारण आलं संगत कोणाचे प्रमेय. आता विधान 1 आणि 2चं निरीक्षण करा. बघा विधान 1 आणि 2 मध्ये काय मिळालं आपल्याला, इथे कोण बी सी डी, इथे पण कोण बी सी डी, म्हणजे उजव्या बाजू सारख्या आहेत. जर उजव्या बाजू सारख्या असेल तर डाव्या बाजू सारख्या भरणार, म्हणजे कोण ए बी सी बरोबर कोण एफ डी, म्हणजे विधान 1 व 2 वरून कोण ए बी सी बरोबर कोण एफ डी, आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. त्यानंतर पुढील प्रश्न 4/17 17 पानावरील चौथा प्रश्न. इथे आकृती काढलेली आहे, प्रश्न मी वाचतो बघा. सोबतच्या आकृतीमध्ये कोण पी क्यू आर आणि कोण एक्स वाय झेड, कोण पी क्यू आर आणि कोण एक्स वाय झेड यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत, म्हणजे ह्या कोणांच्या बाजू परस्परांना समांतर आहेत. आणि तुम्हाला विचारलंय कोण पी क्यू आर एकरूप कोण एक्स वाय झेड, कोण पी क्यू आर आणि कोण एक्स वाय झेड, म्हणजे हे दोन कोण एकरूप आहेत असं तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे सिद्ध करायला. आता या ठिकाणी मला रचना करावी लागेल. मी रचना केली बघा, इथे हा लाल रंगाचा भाग दाखवलेला ही रचना केली. म्हणजे रचना काय केली मी, तर हा किरण वाय झेड आहे, त्या किरण वाय झेडच्या ऐवजी मी ही रेषा काढली वाय झेड, आणि रेषा वाय झेड काढली की जी किरण क्यू पीला एम बिंदूमध्ये छेदते, अशा प्रकारची मी रचना केलेली. प्रश्न एकदा परत सांगतो बघा. कोण पी क्यू आर आणि कोण एक्स वाय झेड यांच्या बाजू परस्परांना समांतर आहेत, म्हणजे क्यू पी किरण आणि वाय एक्स किरण समांतर आहे, वाय झेड किरण आणि क्यू आर किरण एकमेकांना समांतर आहेत असं त्यांनी दिलंय. आणि तुम्हाला विचारलंय का हा कोण आणि हा कोण हे दोन कोण एकरूप दाखवायला सांगितलेले आहे. याच्यासाठी मी काय रचना केली, तर किरण वाय झेड जो आहे तो किरण वाय झेड ठेवण्याच्या ऐवजी मी रेषा वाय झेड काढली, आणि रेषा वाय झेड काढली की जी बाजू किरण क्यू पीला एम बिंदू छेदते, अशा प्रकारची मी रचना केली. बघा रचना, रेषा वाय झेड काढली जी किरण क्यू पीला एम बिंदू छेदते. आणि मग आता मी देणार सिद्धता. किरण वाय झेड समांतर किरण क्यू आर, किरण वाय झेड हा वाय झेड, किरण वाय झेड समांतर किरण क्यू आर, हे प्रश्न तुम्हाला त्यांनी दिलेले आहे. आता किरण वाय झेड समांतर आहे म्हणजेच रेषा एम झेड समांतर आहे, म्हणून रेषा एम झेड, कारण किरण वाय झेड वरच ही रेषा एम झेड येते, म्हणून किरण एम झेड समांतर किरण क्यू आर, किरण रेषा एम झेड समांतर किरण क्यू आर व किरण क्यू पी, हा किरण क्यू पी त्यांची मी छेदिका मानली. आणि असं असेल तर हा कोण आणि हा कोण हे संगत कोण होतात. आणि दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदलं, दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदलं का संगत कोण एकरूप होतात, याला आपण म्हणतो संगत कोणाचे प्रमेय. म्हणून कोण पी एम वाय हा कोण,
बरोबर कोन पी क्यू आर, म्हणजे हा कोन, हे दोन कोन समान मापाचे झाले, त्याला मी विधान म्हटलं एक. त्याच्यानंतर अशाच प्रकारे दुसरा भाग आपल्याला शोधायचा आहे. किरण वाय एक्स, किरण वाय एक्स हा आला बघा, आणि किरण क्यू बी, हा किरण क्यू बी, यांची रेषा एम झेड छेदिका आहे. आता या दोघांची रेषा एम झेड छेदिका मानायची. ही छेदिका मानली, या दोघांची ही छेदिका मानली का हा कोण आणि हा कोण संगत कोण येतात. म्हणजे याचा अर्थ हा कोण आणि हा कोण एक ग्रुप आहे. म्हणजे ह्या दोघांची ही छेदिका मानली म्हणजे किरण वाय एक्स समांतर किरण क्यू पी, किरण क्यू बी व रेषा एम झेड ही त्यांची छेदिका आहे. आणि मग म्हणून कोन पी एम वाय हा कोन बरोबर कोन एक्स वाय झेड, कोन पी एम वाय बरोबर कोन एक्स वाय झेड, हे झालं विधान तुमचं 2. याला एक कारण संगत कोणाचे प्रमेय. आता विधान 1 आणि 2चा आपण जर विचार केला तर कोन पी एम वाय, कोन पी एम वाय म्हणजे याच्या डाव्या बाजू सारख्या आहेत. जेव्हा डाव्या बाजू सारख्या असतात विधानांच्या, तेव्हा उजव्या बाजू सारख्या असतात, म्हणजे ह्या बाजू सारख्या झाल्या. म्हणजे कोन पी क्यू आर बरोबर कोन एक्स वाय झेड, म्हणून कोन पी क्यू आर बरोबर कोन एक्स वाय झेड. या कोणांची मापे समान आहे, म्हणजेच हे कोण एकरूप आहे, म्हणून कोन पी क्यू आर एकरूप कोन एक्स वाय झेड. बघा, कोन पी क्यू आर बरोबर कोन एक्स वाय झेड म्हणजेच कोन पी क्यू आर एकरूप कोन एक्स वाय झेड, आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं.